नमस्कार, मास्टर रेसिपीजच्या या नवरात्री विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत. पूजा अर्चा आटोपली आहे आणि आता दुसरी पूजा म्हणजे पेट पूजा. त्यासाठी आज पुन्हा आपल्याबरोबर आहेत कीर्तिजी. कीर्तिजींबद्दल आधी पण सांगितलेलं आहे, त्यांनी एक रेसिपी केलेली आहे आणि आज पुन्हा आपण सोनपरी भगर वापरून एक सुंदरसा पदार्थ तयार करतोय. चला सुरुवात करूया. कीर्तिजींनी स्पेशली तयार केलेला पदार्थ आपल्या चॅनेलची कीर्ती किती वाढवतोय, नक्कीच वाढवेल. स्वागत करूया कीर्तिजींचं. नमस्कार. नमस्ते सर. आज पुन्हा तुमचं स्वागत. आणि येस, केक उत्तम होता त्या दिवशीचा. आज काय तुम्ही करणार? सर आज भगरीचा कर्ड राईस. भगरीचा कर्ड राईस. हां, जो थोडा थोडा गरम पण खाऊ शकतो हो. आणि फ्रीजमध्ये ठेवून रात्री पण थंड रात्री खाऊ पण शकतो. क्या बात आहे. खरंच आपण जे नेहमीचे पदार्थ खातो ना, आपण आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करतच नाही कधी की अरे भगरीपासून असं सुद्धा होऊ शकतं, किंवा इन्स्टेड ऑफ राईस आपण भगरीपासून सुद्धा हे करू शकतो. तर भगर हा अतिशय एक छान उत्तम पर्याय आहे तांदूळासाठी. मिलेट्समध्ये मोडतो आणि सोनपरी भगर ही विशेष पद्धतीने साफ केली जाते. त्यातले काही शॉर्ट्स आपण पाहू. आता शिजवलेली जी भगर असते ती साधारणपणे तिप्पट होते. हो सर. त्याच्यामुळे घेताना क्वांटिटी तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही यांच्याप्रमाणे तुम्ही होत्याच तेव्हा इतकी सुंदर तयारी होती की भगरीचा एक वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. 4000 किलो भगर बनवली होती. तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करून नंतर बघू. पण आत्ता फक्त एक वाटी भगर घेतो आहे आणि पुढची तयारी तुम्ही सांगा. कर्ड राईससाठी मी पहिल्यांदा भगर घेतली आहे. त्याच्यानंतर मी फोडणीला तूप आहे, लाल मिरची, कोथिंबीर, थोडे ड्रायफ्रूट्स, डाळिंब, आलं, जिरं, शेंगदाणे, किंचित मीठ, कढीपत्ता, हिरवी मिरची, दही आणि थोडं दूध. याच्यात थोडंसं मीठ आणि थोडं ते फुलण्यासाठी थोडंसं तूप पाण्यात, भगर फुलण्यासाठी जरा. आता भगर उकळी आल्यावर ना? हो. हां. पाण्याला थोडी उकळी आली की त्याच्यात भगर टाकू सर. पाण्याला उकळी आली आहे, याच्यात आता मी भगर टाकते. भगर शिजते आहे तोवर मी ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे तळून घेते आहे. शेंगदाणे टाकते. आता हे झाले, मी काढून हां. घेते. चालेल. आता मी काजू हो, तळून हो. घेते आहे. काजू तर काय लगेच काढायला लागतात, नाही तर लाल होतात ना ते. हो. काजू काढते मी कारण ते झालेत आता. ओके. भगर शिजलेली आहे. आपण गॅस बंद करू आणि थोडी थंड होऊ देऊ. हा कर्ड राईस मी थोडा थंड केला आहे. आता याच्यामध्ये हां. मी थोडं दही. आता दही जसं आंबट गोड असेल त्या हिशोबाने. हो, हां. मी नेहमी म्हणतो आंबट असेल दही तर घाबरू नका, कमी टाका आणि त्याच्यावर दूध घाला, हो. म्हणजे ते बरोबर होऊन जातं. बर. आणि थोडंसं दूध. येस, क्या बात है. आता मी हे मिक्स करते. येस, म्हणजे आपलं नेहमी जसं आपण हो हो दही भात हो, करतो त्या. हो. याच्यात हे थोडेसे- ऑप्शनल ना, म्हणजे ज्याला आवडत हो, नसतील त्याने. आवडत असेल तर. पण उपास म्हणून सगळं पोटात गेलं की जरा ये थंड बात. पोटाला म्हणून. ही खरी गृहिणी आहे. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की तुमच्याकडनं इतकं शिकण्यासारखं असतं. म्हणजे आम्ही शेफ लोक बनवत तर असतो, पण सगळ्यांचा विचार करून पोटात सगळं गेलं पाहिजे, उपवास आहे, चाललं पाहिजे, हा जो विचार आहे ना, हा विचार जो असतो गृहिणीमध्ये तो असा येतो. बघ, तडक्यामध्ये जिरं टाकते. येस, जिरं महत्वाचं. हो. घ्या. नंतर हिरवी मिरची, हां, थोडी लाल मिरची, हो, ही सगळ्यात फेवरेट आहे माझी. हो,
थोडा कढीपत्ता. आता पुन्हा कसं असतं माहिती का की कढीपत्ता काही लोकांना चालतो उपवासाला, काहीला काहींना नाही, नाही तर ते ज्याचं त्यांनी टाकावं, म्हणजे हो. ज्याला चालत नाही त्यांनी. ऑप्शनल. हो थोडं आलं टाकलंय हो किसलेलं. ये बात. तडका म्हणजे ना आपला जीव की प्राण आहे. कुठलाही मराठी पदार्थ, महाराष्ट्रीयन पदार्थ असो किंवा नॉर्थ इंडियन असो, वरून तडका देण्यानंतर जे काय अरोमा येतो, नाही का वहिनी? हो. गार्निशिंगसाठी थोडे दाणे, ड्रायफ्रुट्स, थोडे डाळिंबाचे दाणे ऑप्शनल, आणि थोडी कोथिंबीर. तर कर्ड राईस म्हणा किंवा दही भात म्हणा, दही भगर म्हणा, गुरगुट्या भात म्हणा, काही म्हणा, पण शेवटी अतिशय उत्तम असा उपवासाला चालणारा पदार्थ आहे. म्हणजे तो पाहतानाच एवढा छान असा टेम्पटिंग वाटतो की मला असं वाटतं कधी खाऊ आणि कधी नाही. मला खावं लागेल, तोंडाला पाणी सुटलं आहे, पण त्याआधी नैवेद्य दाखव. आणि आजचा हा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आणि त्याचबरोबर म्हणजे आता उद्याची पुन्हा एक नवीन रेसिपी काय ती मी विचारणार नाही, कारण इतक्या इंटरेस्टिंग रेसिपीज या सगळ्या भगरपासून तयार झालेल्या आहे. आणि भगरबद्दल मी तुम्हाला सांगितलं, मागाशी तुम्हाला दाखवलं सुद्धा की किती चांगल्या पद्धतीने भगर ही कारखान्यामध्ये तयार होते आणि त्याचा एक छान ब्रँड तयार होतो. आणि ते काम, पुण्याचं काम तुम्ही लोकांनी तयार केलं, त्याबद्दल तुमचे खरंच मी महाराष्ट्रातर्फे आभार मानतो. आणि पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा.